नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुम्ही अनेक वर्ष मेहनत करून रात्रभर अभ्यास करून डॉक्टर बनता. प्रत्येक परीक्षात उत्तीर्ण होता, पण तुम्हाला तुमच्या मेहनतीवर नाही तर तुमच्या रंगांवर ओळखलं जातं आणि तुम्हाला कुठेही नोकरी दिली जात नाही. अनेक लोक त्या क्षणी हार मानले असते, पण एका महिलेने ठरवलं, जर माझ्यासाठी दार बंद असेल तर मी स्वतःच एक नवीन दार उघडेन. ही आहे डॉक्टर वर्जिना एम अलेक्झांडर. एक अशी डॉक्टर जिने फक्त रुग्णांवर उपचार केले नाहीत मित्रांनो, तर अन्यायाला एक मोठी आव्हान दिली. 1899 साली अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात एक साध्या कुटुंबात वर्जिनिया यांचा जन्म झाला. त्यांचे आई वडील गुलामगिरीतच जन्मले होते. गुलामगिरी संपली होती, पण तिची सावली अजूनही त्यांच्यावर भांबावत होती. त्यांच्या घरात पैशांची कमतरता होती आणि काही काळानंतरच त्यांच्या वडिलांची घोड्यागाड्यांची व्यवसायही बंद पडला होता, कारण शहर बदललं होतं. घोडागाड्यांची जागा आता मोटर गाड्याने घेतल्या होत्या. घरावर संकट कोसळली होती, पण व्हर्जिनिया यांच्या वडिलांनी मुलांना एकच गोष्ट कायम सांगितली, कोणी तुमच्याकडून पैसे हिरावून घेऊ शकतो, पण तुमचं ज्ञान कधीच घेऊ शकत नाही. ही वाक्य व्हर्जिनियाच्या आयुष्याचा आधार बनली. 1917 मध्ये त्यांनी शाळा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या भावाला विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. पण शिष्यवृत्ती असूनही जगणं सोपं नव्हतं मित्रांनो. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्या लोकांच्या घरी साफसफाई करायच्या, हॉटेलमध्ये टेबलावर जेवण वाढायच्या आणि उरलेल्या वेळात अभ्यास करायचा. थकवा यायचा, पण त्यांचे स्वप्न कधीच थकले नाही, कारण त्यांना माहित होतं त्या फक्त स्वतःसाठीच शिकत नव्हत्या, तर अशा लोकांसाठी डॉक्टर बनत होत्या ज्यांचा आवाज कोणीच ऐकत नव्हते. आणि मग वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर व्हर्जिनियाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. त्या डॉक्टर बनल्या. त्या दिवसाची त्यांनी अनेक वर्ष वाट पाहिली होती मित्रांनो. त्यांच्या वडिलांचे स्वप्न, त्यांचा संघर्ष आणि प्रत्येक कष्ट जे त्यांनी घेतलं ते आज सार्थकी आलं होतं. पण त्यांना माहीत नव्हतं की खरी परीक्षा आता सुरू होणार होती. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी फिलाडेल्फियातील अनेक रुग्णालयात इंटर्नशिपसाठी अर्ज केला. त्यांना खात्री होती, माझे शिक्षण, माझी मेहनत आणि माझे ज्ञान पाहून मला संधी नक्की मिळणार. पण एकामागोमाग एक प्रत्येक उत्तर सारखंच होतं, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही, कारण ते लोक ज्ञान बघितले नाही मित्रांनो. त्यांचा एकच गुन्हा होता, कृष्णवर्णीय होत्या. कल्पना करा, तुम्ही खूप मेहनत करून रात्रभर अभ्यास करून डॉक्टर बनता आणि तुमच्या समोर एखादा रुग्ण मदतीसाठी उभा राहतो, पण तुम्हाला त्यांच्यावर उपचार करण्याची संधीच मिळत नाही. अशा वेळी अनेकांचे स्वप्न तुटले असते, पण व्हर्जिनिया अलेक्झांडर हार मानणाऱ्यातल्या नव्हत्या. शेवटी कॅन्सस सिटी कलर्ड हॉस्पिटलने त्यांना संधी दिली. ही फक्त नोकरी नव्हती, तर हा त्यांच्या क्षमतेवर ठेवलेला विश्वास होता आणि अन्याय करणाऱ्या हा समाजावर विजय होता. तिथे त्यांनी कठोर मेहनत केली, रुग्णांवर उपचार केले आणि प्रत्येकाला दाखवून दिलं की खरा डॉक्टर त्वचेच्या रंगाने नाही, तर ज्ञान, करुणा आणि सेवाभावाने बनतो. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्या पुन्हा आपल्या फिलाडेल्फिया शहरात परतल्या. पण शहर काय अजून बदललं नव्हतं. अनेक कृष्णवर्णीय लोकांना रुग्णालयात अपमानास्पद वागणूक मिळत होती. काहींना वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येत होतं, तर काहींना निकृष्ट दर्जाचं उपचार होत होतं, तर काहींना उपचारच नाकारले जायचे. हे सगळं पाहून डॉक्टर वर्जिनिया अलेक्झांडर यांनी एक निर्णय घेतला, जर ही व्यवस्था माझ्या लोकांना स्वीकारत नसेल तर मी स्वतः एक जागा तयार करेन. 1930 मध्ये त्यांनी स्वतःचं घर वाढवून त्यात ॲस्पिरंटो हेल्थ होम सुरू केलं. ते मोठं हॉस्पिटल नव्हतं, फक्त 3 बेड होते, पण त्या 3 बेडवर लोकांना औषधीपेक्षा जास्त काही मिळायचं, ते म्हणजे स्वप्न, आशा आणि माणुसकी. गरीब रुग्णांकडे पैसे नसले तरी त्या त्यांच्यावर उपचार करायच्या, कारण त्यांच्यासाठी डॉक्टर होणं म्हणजे व्यवसाय नव्हता, तर ती एक मोठी जबाबदारी होती. आणि मग 1935 मध्ये डॉक्टर वर्जिनिया अलेक्झांडर यांनी उत्तर फिलाडेल्फियातील लोकांच्या आरोग्यावर अभ्यास सुरू केला. त्यांना एक प्रश्न सतत सतावत होतं, काही लोक जास्तच आजारी का पडतात? अनेकांना वाटत होतं की याचं कारण फक्त आजार असणार, पण डॉक्टर वर्जिनिया अलेक्झांडर यांना वाटत होतं की कथा यापेक्षा खूप मोठी आहे. अनेक महिन्यांच्या अभ्यासानंतर त्यांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं. कृष्णवर्णीय बाळांचा मृत्यू गोऱ्या बाळांपेक्षा दुपटीने होत होतं. त्या काळी क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस यामुळे कृष्णवर्णीय मुलांचा मृत्यू दुपटीने जास्त होत होत्या. त्याचं कारण एकच होते की त्यांना उपचार नीट मिळत नव्हत्या, नाही साधने, जसे की त्यांच्याकडे अस्वच्छ परिसर, मर्यादित आरोग्य सेवा आणि असमान संधी. व्हर्जिनिया अलेक्झांडर यांनी स्पष्ट सांगितलं, जेव्हा समाजात समान संधी नसतात, आरोग्यातही समान परिणाम मिळत नाहीत. त्या काळात हा विचार खूप धाडसी होता. पुढे त्यांनी येले युनिव्हर्सिटीमधून सार्वजनिक आरोग्यात उच्च शिक्षण घेतलं आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अध्यापन केलं आणि प्रत्येकाला अधिक चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी
आयुष्यभर काम केलं. इतरांच्या आरोग्यासाठी लढणाऱ्या या डॉक्टरला स्वतःच्याच आरोग्याशी झुंज घ्यावी लागली. 24 जुलै 1949 रोजी वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी लुपस या आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं आयुष्य लहान होतं, पण त्यांनी दिलेले संदेश, त्यांनी केलेले काम खूप मोठे होते. इतिहासात काही नाव खूप प्रसिद्ध होतात आणि काही नाव इतकं महान काम करूनही हळूहळू विस्मरणात जातात. आणि वर्जिनिया अलेक्झांडर ह्यामधलेच होत्या. त्यांनी आपल्याला शिकवलं की खरा डॉक्टर तो नसतो जो फक्त औषधे देतो, तर खरा डॉक्टर तो असतो जो प्रत्येक माणसाला समान सन्मान मिळावा यासाठी उभा राहतो. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटवर कळवा. धन्यवाद.